विषयाधीन होऊन वासनेअधीन होऊन नको त्या प्रकारे जर आम्ही जगलो वागलो, अधर्माने वागलो, अनितीने वागलो, देव धर्म कधी झालाच नाही, दान धर्म कधी घडलंच नाही, काय होतंय? पाप कर्म घडली जातात आणि पाप कर्म घडली की भगवंताने दिलेली संचित जी काय आहे ती पण संपली जाते, संपली जाते मौली. पण धर्माचरण जर आम्ही करत असू, देवकार्य जर आम्ही करत असू, नीतीने वागत असू, नीतीने जगत असू, तर आमच्या पाहण्यातून सुद्धा पुण्य घडतंय. स्मरणात ठेवा, डोळ्यातून बघून जर पाप घडत असेल तर जगदूर तुकोबा म्हणतात डोळ्यातून पाहून सुद्धा पुण्य घडतंय, फक्त देवाला पाहता आलं पाहिजे. फरक काय माहिती आहे का? आम्हाला देवात भूत दिसतो म्हणून तर माणूस माणसाचा मत्सर करतो ना. माणूस म्हणजे चालता बोलता देवाचा पुतळा आहे, चालता बोलता देव आहे. विश्वास आहे का आपला? तुमच्या आमच्या आयुष्यातले प्रत्येकाचे सगळ्यात पहिले गुरु जर कोण असतील तर ते म्हणजे आई वडील. सगळ्यात पहिले गुरु, हा प्रत्येकाचे आई वडील. आम्हाला बोलता येत नव्हतं, आम्हाला बोलता यावं म्हणून आमच्या आईने बोबडं बोलावं. का? माझ्या मुलाला बोलता आलं पाहिजे. आम्हाला चालता येत नव्हतं, आमच्या हाताला आईने धरावं, आमच्या बोटाला आईने धरावं आणि चालायला शिकवावं. खाता येत नव्हतं आम्हाला, आईने घास कसा वळवायचं ते शिकवलं. कसं खायचं, कसं कार्य करायचं, कसं चालायचं ते आमच्या आईने आम्हाला शिकवलं. बापाने आमच्या हाताला धरावं, बोटाला धरावं आणि हळूहळू चालत चालत मंदिरापर्यंत न्यावं आणि सांगावं, बाळा देवाचं मंदिर आहे, देऊळ आहे दादा. त्या मंदिरामध्ये आम्हाला न्यावं, त्या मूर्तीकडे पाहायला सांगावं आणि मग सांगावं, दादा रामकृष्ण हरी म्हण, जय हरी म्हण, हात जोड दादा देवाला. देव म्हणतात त्यांना बरं का. देवाची ओळख सुद्धा आम्हाला आमच्या आई वडिलांनी करून दिली. हे मंदिर देवाचं आहे हे सुद्धा आम्हाला आमच्या आई वडिलांनी त्याची ओळख करून दिली. म्हणून आमच्या आयुष्यातले सगळ्यात पहिले गुरु जर कोण असतील तर आमच्या आई वडील. रोजची प्रवचनं चालू आहेत का? तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने रोज प्रवचनं चालू आहेत. पण स्वाभिमान तेव्हा वाटतोय ज्या वेळेला खेड्यापाड्यामध्ये प्रवचन असेल ना, त्यावेळेला मस्त आनंद वाटतो. का माहितीये का? तर ज्या घरामध्ये आमचे आई वडील कार्य करतात, हाडाची काढं करतात, मुलांना सांभाळतात, मुलांचं संगोपन करतात, मुलांना मार्गदर्शन करतात, त्याच घरामध्ये आमचे आई वडील शेवटचा श्वास घेतात, यात आम्हाला स्वाभिमान आहे. एवढी श्रीमंत माणसं आमच्या खेड्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. जी माय माऊली आम्हाला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवते, घडवते, मोठे करते, तर हाताच्या बोटाप्रमाणे जपते, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवते, स्वतःच्या मौज मजा बाजूला ठेवते. जर एखादा पदार्थ आवडीचा एखाद्या पंक्तीमधल्या पात्रात जर आला, हात गेला तर तिथे लगेच तो हात ओसरतोय. का? गरोदर आहे, बाळ वाढतंय, बाळाला त्रास होईल म्हणून तो पदार्थ बाजूला सारते, जिभेचे चोचले पुरवत नाही. मरणदायी यातना भोगून जी माय माऊली आम्हाला या ठिकाणी जन्माला घालते ना, आज तीच देवी, तीच आदिशक्ती, तीच भवानी, तीच माया आणि तीच देवी आज आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळते. कुठल्या देवाची पूजा करताना, कुठल्या देवाचं नवस करताना, कुठल्या देवीचा उपवास करताय तुम्ही. पण जा तुम्ही आज पण वृद्धाश्रमामध्ये, तुम्हाला शेतकऱ्याचे आई वडील दिसणार नाही. दिसतील काय? म्हणून त्या गोष्टीचा आम्हाला स्वाभिमान आहे. जिथे हाडाची काढं करतात, रक्ताचं पाणी करतात, पोरांना सांभाळतात ना, ज्या घरात जन्माला आले शेवटचा श्वासही त्याच घरात घेतात. एवढी श्रीमंत माणसं आमची आहेत, एवढी श्रीमंत माणसं त्यांना सांभाळणारी आहेत. जो बाप हाडाचं काढं करतोय, रक्ताचं पाणी करतोय, स्वतःच्या मौज मजा बाजूला ठेवतो, अशा अपेक्षा बाजूला ठेवतोय, स्वतःच्या मौज मजेचा कधी विचार करत नाही जो बाप, तो झिजतोय, तो धावपळ करतोय, तो पळतोय, तो धावतोय फक्त कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी आणि घरातल्यांसाठी. मुलांचं संगोपन करता करता, मुलांना मोठं करता करता बाप कधी म्हातारा होतोय ना, ते बापाचं बापाला कळत नाही.
थकवा जाणवायला लागल्यानंतर मग तो स्वतःकडे पाहतोय, जरा शरीर थकल्यासारखं वाटतंय. मुलांना सांभाळता सांभाळता त्या बापाच्या हाताची साल गेली पायाला, भेगा पडल्या त्या बापाच्या पायाला. पण आज तोच चालता बोलता देव आम्हाला कित्येक देव वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. आपला विषय काय आहे? दुर्दैव एवढंच आहे की आम्हाला देवात भूत दिसतो. काय विषय आहे? देवात भूत दिसतोय. अरे नुसता डोळ्यातून आम्ही बघितलं तर सुद्धा पुण्य घडतंय तेव्हा, जेव्हा आम्हाला भूतामध्ये देव दिसेल. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. भूत म्हणजे काय असं वेगळं काय नाही बरं का. नाही तर लगेच तुमच्या पुढे येईल, त्या अंधारात असताय, त्या झाडाखाली असताय, त्या मुरवी जवळ असताय, काय नसताय. भूत कोण माहितीये तुम्हाला? ज्यांनी तुकोबांची गाथा बुडवली ते, ज्यांनी तुकोबांना कीर्तनात जाऊन मारले ती भूत. दुसरी भूत कोण माहितीये? ज्यांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठावली ती भूत. आणि देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगू नये ज्यांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना समाजामध्ये सहज स्वीकारलं नाही ती भूत. पण त्या भूतांसाठी सुद्धा, त्या भूतांकडे पाहून सुद्धा भूत म्हणून नाही बघितलं संतांनी, देव म्हणून बघितलं. देव म्हणून बघितलं म्हणून विसोबाला एवढा मोठा अधिकार देऊन टाकला. ज्याने त्रास दिला त्याला अधिकार एवढा मोठा देऊन टाकला. बरं का? ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी माऊली विश्वात्मक देवाला हात जोडून विनंती करत आहेत. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, आता माझी जी उरले पायिकपण. बरं का? मागायची इच्छा आहे काय? आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावे, तोषणी मज द्यावे पसाय दान आहे. आणि पसाय दानातलं पहिलं मागणं जर कुठलं असेल तर जे जे दिशे भूत ते ते माडीजे भगवंत, जे खळांची व्यंकटी सांडव. भूतांचा वाकडेपणा गेला पाहिजे ना, तिथे देव पण आलं पाहिजे. माणूस कुठलाच वाईट नाही हो, कुठलाच माणूस वाईट नाही. देवाने जन्माला घालताना भेद ठेवला नाही माऊली. 10 दिवसापूर्वी जन्माला आलेली 10 पोरं एकत्र करा आणि मला ओळखून दाखवा कोणता जातीचा कोणता पोरगा येतो. ओळखाल? ओळखाल? मग देवाने निर्माण करताना भेद ठेवलाय काय? नाही ठेवला. मरणोत्तर भेद काय आहे? 10 माणसं मेलेली, 10 माणसांची राख एकत्र करा आणि मला ओळखून दाखवा कुठल्या जातीच्या माणसाची कुठली राख येते. मग भेद मधल्या काळामध्ये आहे. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. आमची माणसं नेहमी बोलत असतात, आम्हाला नेहमी वरिष्ठ माणसं उपदेश करत असताना कधीतरी पटकन बोलून जातात. शेवटी माणूस म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा बोलतो ना बाबा आपण नेहमी. ते 2 दिवस कुठलं बरं? बस 1 दिवस यायचा आणि 1 दिवस जायचा. आपल्या आयुष्यामध्ये अनेक दिवसांची नोंदणी केली जाते, पण मुख्य 2 दिवसांची नोंदणी मुख्य मानली जाते, जन्म आणि मृत्यू. मधल्या काळामध्ये अख्खा पसाराच ना बाबा. जन्म आणि मृत्यू जर सोडला काका तर मधल्या काळामध्ये काय आहे? पसाराच. हे माझं ते माझं, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझ, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझ. माता प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताई न सोडे पुंजे कुळाभिमान. बुडायला हाला तरी सोडायला मागत नाही, अशी परिस्थिती निर्माण होत असते. काय येताना मी प्रारब्ध आणि संचित घेऊन आलोय. नुसत्या पाहण्यामध्ये सुद्धा आम्हाला पुण्य जोडलं जात आहे, ऐकण्यामध्ये सुद्धा पुण्य जोडलं जात आहे, बोलण्यामध्ये सुद्धा पुण्य जोडलं जात आहे. काय करायचं आमच्या हातात भगवंताने दिलंय. पुण्य जोडायचं की पाप जोडायचं आमच्या हातात दिलंय. बरं का माऊली? मधल्या काळामध्ये आपण काय करतोय ना त्याच्यावर मरणोत्तरचा प्रवास आपला अवलंबून आहे.
एकदा काय आमच्या घरातला एखादा माणूस निघून गेला ना की त्याचा जीवात्मा यमदूत आमच्या दारात आणून ठेवतात. कुठपर्यंत? उत्तर कार्यांपर्यंत. ज्ञानदान झालं, पिंडदान झालं, अन्नदान झालं की त्याचा प्रवास सुरू होतो यमलोकाकडे. 1 वर्षाचा कालावधी लागतो. प्रथम पुण्य स्मरण दिनाच्या दिवशी त्याचा प्रवास पूर्ण होत असतो. मधल्या काळामध्ये 16 प्रकारची नगरं लागतात. त्या नगरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्रिया घडत असते. तुमच्या गाठीला जर पाप असेल तर सहाय्य होत नाही, पण तुमच्या गाठीला जर पुण्य असेल तर 100% त्या प्रवासामध्ये तुम्हाला सहाय्य केलं जातंय. ऐका, मरणोत्तरच्या प्रवासात आपल्या बरोबर ना मुलगा, ना मुलगी, ना बहीण, ना भाऊ, ना आई वडील, ना शेजारी, ना आप्तेष्ट, ना नातेवाईक, ना मित्र, ना कुटुंबदार. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आपल्या बरोबर असता येते आपण जिवंतपणी केलेला धर्म. काय धर्म? तो आपल्याला सहाय्य करत असतो. ठीक आहे, आता मधल्या काळामधला पसारा जर पाहायला गेलो तर मला तरी वाटतंय दुसरा सत्संगाचा दिवस येईल तरी संपणार नाही. मधल्या काळातला पसारा संपेल. मग आता जन्म झाला, डायरेक्ट मृत्यूकडे वळू आपण. आता मला सांगा, शेवटच्या वेळेला माणसाच्या बरोबर काय असतंय, काय जातंय बरं, काय देतात माणसाच्या बरोबर शेवटच्या वेळेला? काय देतात? फक्त घर माझं, दार माझं, जमीन माझी, पैसा माझा, अडका माझा, पोरं माझी, बाल माझी, घरदार माझं, माझं सोयर. अख्ख्या गावामध्ये कोणचं सोयर नाही. अख्खं मोठं सोयर माझं. एक पण नबला सोयरा नाही. नबला काय? तुकोबा म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जातील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार. प्राण्या मायेचा बाजार, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे. अंतसमयीचे कोण आहेत? कोण कुणाचा पिता जगे या माता, ही कवणाची कन्या पुत्र ही नसते आपले. भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आपता इथं संपत्तीची. कोणी नसे या जगे आपले धरी कासतू धर्माची. कोण आहेत आपले? कोण आहेत आपले? काय देतात बरोबर आपल्या? आता मागे एक श्रीमंत बाबा, श्रीमंत, जमीन जुमला, पैसा अडका, अगदी मोठे वतनदार असे ते बाबा वारले बरं का. गर्दी मैतावर बघाल तर काय. आणि झालं बाबा, ज्या वेळेला त्यांना त्या स्मशानभूमीमध्ये नेले, स्मशानभूमीत नेल्यानंतर मग जलदान करायला सुरुवात केली बरं का. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो मुद्दाहून बरं का. आज भालूक गावामध्ये पहिलाच कार्यक्रम आहे आणि मला काही तुमच्या गावातलं एवढं काही विशेष माहिती नाही. मगाशी काकांना विचारलं किती घर आहेत. 150 घर ना, 150-150 घर नाही, 150-150 घर आहेत या गावामध्ये, भालूक गावामध्ये. मंदिर तर एक समोर मस्त की अगदी हनुमंतरायांचं मंदिर पाहायला मिळत आहे नाही का. गाव तेव्हा शोभून दिसतंय ना. काय करोडो रुपयाचे बंगले असतील, असू द्या, पाहिजेतच, पण त्याच्यात मंदिर जर नसेल तर गाव तुमचं तेव्हा शोभून दिसतंय ज्या वेळेला आध्यात्मिक विचारांच्या माणसांची झालर त्या गावाला असते बरं का. किती मंदिर आहेत साधारणतः आपल्या गावात? 2 मंदिर आहेत. शाळा वगैरे मुलांसाठी असेल ह्या गावामध्ये बरं का. एक मारुतीरायांचं मंदिर या ठिकाणी मला दिसतंय. दुसरं कुठलं मंदिर आहे बरं? विठोबा रखुमाईचं मंदिर येताना पाहायला मिळालं रस्त्याच्या बाजूला. बरोबर. हा, महादेवाचं मंदिर आहे का तुमच्या गावात? आहे ना. काय आहे ना. एकही गाव असं नाही की त्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नाही. जवळजवळ 150 घर आहेत तुमच्या गावात नाही का. काही श्रीमंत माणसं आहेत तर काही गरीब माणसं आहेत. सगळी श्रीमंत आहेत का? नाही का. सगळी सारखी कशी असतील मग जगत चालणार नाही ना.
आवनीला कोण जाईल, सराईला कोण जाईल, बरं मग त्यांचा उदरनिर्वाह कोण करेल, त्यांना तिकीट खर्च वगैरे काय असेल, त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. असो, मला इथे बसलेली काही सगळीच गोरी दिसत नाहीत रंगाने, काही माझ्यासारखी पण आहेत, काळी गोरी आंबवर्णी, नाही का, काही सुशिक्षित अशिक्षित, नास्तिक आस्तिक, काही आवडीने येऊन बसल्यात तर काही यायचं म्हणून येऊन बसल्यात. असो, 10-12 तरी स्मशानभूमी असतील तुमच्या गावात. एकच का? म्हणजे काळी मेली तरी, गोरी मेली तरी, श्रीमंत मेला तरी तिथेच आणि गरीब मेला तरी तिथेच, आस्तिक मेला तरी तिथेच आणि नास्तिक मेला तरी तिथेच. काय बरोबर ना? एखादा नेता मेला तरी तिथंच ना, त्याचा कार्यकर्ता मेला तरी तिथंच. त्याला म्हणतात महादेवाचं मंदिर. ज्या ठिकाणी शिवालय आहे ना, लिंग आहे ना, त्याला शिवालय म्हणतात माऊली. शंकराचं मंदिर नाही, महादेवाचं मंदिर नाही. महादेवाला काय म्हटलेलं आहे? स्मशानवासी, स्मशानवासी म्हटलेलं आहे. आणि म्हणून महिला, बऱ्याचशा गावातल्या महिला बऱ्याचशा ठिकाणी स्मशानात जात नाहीत. मी पुरुषांना विनंती करतो, आपण नेहमी स्मशानात जात असतो, इतरांच्या अंतिम संस्कारासाठी आपण जात असतो स्मशानामध्ये. जलदान करताना तुम्ही चप्पल काढता का चप्पल घालून जलदान करता? चप्पल काढता, चप्पल काढली जाते, बरोबर आहे ना? चप्पल काढली जाते आणि मग जलदान केलं जातंय, बरोबर ना? अजून एक विनंती करतो, जर बघा तसं वागता येतंय का, जगता येतंय का. मी कोणी मोठा ज्ञानी वक्ता असं काही नाही, पण जे समजतंय ते सांगायला हरकत नाही. जर ते महादेवाचं मंदिर आहे तर त्या स्मशानभूमीत जाण्याच्या आधीच चप्पल काढा. फक्त 10-15 फूट तुम्हाला अगोदर चप्पल काढायची. तिथे काढताच ना तुम्ही स्मशानभूमीत जलदान करताना, अगोदर काढा जरा. आणि अंतःकरणामध्ये नम्र व्हा. आज हा आलाय, साहजिकच आहे ना. आज यांच्या अंतिम संस्कारासाठी आपण आलोय. उद्या न जाणो कदाचित आपल्यालाही या ठिकाणी यावं लागेल, शेवट आपला झाल्यानंतर. एवढं ज्याने स्मरणात ठेवलं ना, त्याचा उद्धार झाला, त्याचं जीवन सुंदर झालं म्हणायला हरकत नाही. आणि त्या बाबांना त्या ठिकाणी नेलं, श्रीमंत बाबा आपले ते मेलेले, त्यांना नेलं तिथे, त्यांना जलदान करायला सुरुवात केली. जलदान करायला सुरुवात केल्यानंतर गावाकडून एक मुलगी येताना दिसली आणि तेवढ्यात एकाची नजर गेल्यानंतर त्याने सांगितलं, अरे थांबा जरा, वरती लाकडं वगैरे रचू नका, जरा रचले असतील तर जरा बाजूला करा, तोंड मोकळं करा, पाय मोकळं करा. का ती मुलगी बिचारी एवढ्या लांबून येत आहे आणि तिला दर्शन घेऊ द्या, तिला डोळे भरून पाहू द्या. एकदा आग्ने दिली की पाहता येणार. ठेवलेली लाकडं वरती रचलेली बाजूला केली, तोंडावरची पायावरची पाय मोकळे केले, तोंड मोकळं केलं. ती मुलगी तिथे आली. आल्यानंतर फक्त डोक्याच्या जवळ गेली, तो डोका इकडे तिकडे केला आणि निघाली. तेवढ्यात ज्याने बघितलेलं, ज्याने सांगितलेलं ना, त्याने त्या ताईला विचारलं, नेमका तू का आली होती? तू पाया पडशील म्हणून पाय मोकळे केले, डोळे भरून बाबाला पाहशील म्हणून तोंड मोकळं केलं, पण तसं काही न करता तू डोकं हलवलं फक्त. तेव्हा तिने सांगितलं की बाबाच्या कानातल्या वाल्या काढल्यात का ठेवल्यात, ती चर्चा घरी चालू आहे. आणि तिचं जरी काय चुकलं, 2 वाल्या जर असल्या तर तिसरा कार्यक्रम आता आराम मध्ये होतो. सोन्याला भाव आहे ना. आपला विषय काय आहे? मेल्यावर आपल्या बरोबर काही देणार. आता खात्री पटली का? पटली ना खात्री? मरणोत्तर आपल्या बरोबर काही देत नाहीत, मेल्यावर आपल्या बरोबर काही देत नाहीत. असं म्हणतात, करगोटा पण येत नाही माणसाच्या बरोबर. काय म्हणतात? माणसाच्या बरोबर करगोटा पण येत नाहीत. पण सांगू का, आध्यात्मिक दृष्टीने जर पाहायला गेलं, तुमच्या गळ्यात काही ठेवणार नाहीत, तुमच्या अंगावर काही ठेवणार नाहीत. पुरुषाचा करगोटा सुद्धा कापला जातोय, तो पण ठेवत नाहीत. पण तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल ना, तर त्या माळेला साक्षीला ठेवून आयुष्यभर केलेली कर्म आणि ती तुळशीची माळ तुमच्या बरोबर येत असते. तेवढंच फक्त आपल्या बरोबर येत आहे, याच्या व्यतिरिक्त काही येत नाही.
ज्यांच्या उत्तररात्रीच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आई साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं बरं का. अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. सुस्वभावी होत्या आई. अगदी मन मिळावू होत्या बरं का. भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. आणि मी कुठेही गेलो तरी अभिमानाने सांगतो, स्वाभिमानाने सांगतो, जेवढं पुण्य ह्या माणसांकडून घडलंय, ही जी बसल्यात नाही वृद्ध माणसं, ह्या आज्या बघा कशा बसल्यात मस्त की, जेवढं पुण्य त्यांच्याकडून घडलंय ना, तेवढं पुण्य आताच्या पुरुषांकडूनही नाही आणि महिलांकडूनही घडणार नाही. घडेल. त्यांच्या घरात जर 5 माणसं असतील ना, तर टायमाला 6 ते 7 माणसांचा स्वयंपाक त्यांच्याकडे तयार असायचा. खरंय की खोटंय बाबा? अचानक जर एखादा माणूस आला ना असा पाहुणा, तर सहज जेवून जायचा, सहज. आताची परिस्थिती अशी आहे की 5 माणसं जर असतील ना घरात, तर 4च जेवत्यात. 5व्याचा वाटाचा काढायला लागतंय. पूर्वी माणसं मनाने श्रीमंत होती, पैशाने गरीब होती. कुडांचे घर होती ना, कुडांची म्हणजे ते कारवी नाही का, म्हणजे बांबूच्या काही चिंबी करायच्या त्याचं ते कुर असायचं, आणि काही काडव्यांचं जंगलात जाऊन काडव्या आणायच्या त्याचे कुर असायचे. बरं, मग त्याला दरवाजा कसला असायचा बरं? काडव्यांचाच ना. आणि बांधाचा असल्यावर एकतर काथ्या, सुतल, वाख, चिंदी कसली तरी भेटली तर. माणसाचा माणसावर विश्वास होता. दरवाजा माणसासाठी नव्हता, कुत्र्यांसाठी होता, मांजरांसाठी होता. आई खरंय की खोटं आहे बाबा? दरवाजा असायचा, चिंधी बांधायची. कोणासाठी? कुत्रा आतमध्ये जाऊ नये म्हणून, मांजर आतमध्ये जाऊ नये म्हणून. माणसावरचा माणसाचा विश्वास कमी झाला आणि कडी कोंड्याने जन्म घेतला. अजून माणसाचा विश्वास माणसावरचा कमी झाला आणि ते बारीस पिलू जन्माला आलं. कुलू. बरं का. आता तर माऊली मोठ्या घरामध्ये कुठे जायचं म्हटल्यानंतर त्या घराला असलेली पाठीच आपला अपमान करते. काय तुमच्यावर कॅमेराची नजर आहे बरं का? अरे एवढे चोर आहेत का आम्ही? त्याच्या पुढे सांगू, 7-7, 8-8 कॅमेरे असून सुद्धा चोर सापडत नाही. एवढा चोर झालाय माणूस बाबा. पुरावा आहे आपल्याकडं. असं काही सांगोवांगी नाही, काही काही पुराणातल्या गोष्टी नाही, काही किंवा शास्त्रातल्या नाही. या आता चालू वर्तमान घडात चालू 8 कॅमेरे ज्या दुकानात आहेत, 8 कॅमेरे ज्या दुकानात आहेत त्या दुकानामध्ये चोरी झाली. माणिक भाऊ, चोर सापडले नाहीत, एवढे चोर वाढले. माणसाचा माणसावर विश्वास नाही राहिला. पूर्वी पंगत जर अशी टाकली ना, सगळी एक लाईनीत जेवायला बसायची. घरी बनवलेल्या पत्रावली, खाली सारवण केलेलं ते असायचं जमीन, त्याच्यावर बिंदास्त बसायची माणसं. बसायला जागा मिळाली यात आनंद, खाली काय त्या माहित नाही. खरे की खोटं आहे? आणि पंक्तीत एकदा बसली ना की 1 मग आणि 2 ग्लास पाणी प्यायला. बघितलं जायचं का माझ्यापर्यंत ग्लास येण्याच्या आधी जो पाणी पिलाय त्यांनी तोंडाला लावलं का नाही लावलं ह्या बघितलं जात नव्हता. जरी तोंड लावून पिला असेल ना तरी सुद्धा समोरचा माणूस पाणी भेटला यात आनंद वाटायचा त्याला. आता बाटली नुसती फोडून जरी दिली ना, माणिक दादा, फोडून बाटली तरी सुद्धा माणूस हात घाली नाही. एवढा संशय भरलाय माणसाच्या मनामध्ये, एवढा संशय भरलाय बरं का. जगणं वागणं आमचं कसं झालंय बघा. माणसाचा स्वार्थ अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे आणि स्वार्थी त्या पद्धतीने कार्य करत असतो माणूस. मला सांगा मावशी, ताई, आता तुम्ही म्हणाल महाराज आला आमच्यावर. मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही चहा पिताय आणि चहा पिता पिता जर त्या चहामध्ये कपामध्ये जर माशी पडली तर तुम्ही काय करता? चहा फेकून देता ना? असा फेकून देता का टोपशीत दुसरा आहे? माशी पडलेली चहा पिऊ का आपण? कारण कुठून कुठून जाऊन आलेली असते ती माशी, आपल्याला माहिती, कुठे कुठे बसून आलेली असते ती माशी. म्हणून माशी जर पडली ना त्या कपामध्ये, चहामध्ये, तर चहा आम्ही फेकून देतो. नाही पाहिजे आम्हाला तो चहा.
दुसरा ठेवू भले, नसेल तोपशीत शिल्लक तर दुसरा ठेवू, चहा पावडर आहे, साखर आहे घरामध्ये, बरोबर आहे ना? पण तीच माशी जर तुपाच्या डब्यात पडली तर कोण बोलली मावशी माग कटाबाच फेकून देतो म्हणून? नाही ना? तीच माशी जर तुपाच्या डब्यात पडली तर तिला अलगद काढली जाते. एखादा पंख राहिला तरी चालेल, पण तूप जास्त जाता कामा नाही. आमचं जगणं वागणं बघा कसं आहे. स्वार्थ भरलाय माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये. जिथे जातो तिथे फक्त स्वार्थाचा विचार करतोय, बस स्वार्थाचा विचार करतोय, बरं का? जर एक दिवस आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचाच आहे, जावंच लागणार आहे, तर आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे आमचं जगणं वागणं कसं पाहिजे, आम्ही कसं जगलं वागलं पाहिजे. देव कार्य करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी जर भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, त्यापैकी